न्यूज इंडिया 27, नव्या पिढीचं नवं माध्यम. म्हसरूळमध्ये ओम साईराम मित्रमंडळाचा म्हसरूळचा राजा गणपतीची आरती. म्हसरूळ येथील ओम साईराम मित्रमंडळातर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही म्हसरूळचा राजा गणपतीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. आजच्या विशेष कार्यक्रमात परिसरातील महिलांच्या हस्ते म्हसरूळच्या राजाची आरती मोठ्या श्रद्धाभावाने करण्यात आली. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झलके माल मुक्ता फळांची. जय देव जय देव तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं, दुआ दे अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बनाना. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति. जय देव जय देव देवा हो देवा गणेशा लंबोदर गणेशा, ओम गणपते नमः. देवा हो देवा गणेशा लंबोदर गणेशा, ओम गणपते नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर. यावेळी मंडळाकडून महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करून मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. ओम साईराम मित्रमंडळाच्या वतीने आयोजित दरवर्षी जो गणपती उत्सव साजरा केला जातो तो नेहमीच एक वेगळा विषय घेऊन राजाभाऊ हे अगदी मनापासून त्यांच्या सोबतचे पूर्ण सहकारी हे राबवत असतात. राजाभाऊंच्या कार्याबद्दल थोडक्यातच सांगतो. म्हणजे ज्यावेळेस कोरोना महामारी जी आलेली होती त्यावेळेस राजाभाऊ थोरात म्हणजे काम शून्य असतं पण बॅनर लाखो लागलेले राहतात. पण ह्या माणसाचं काम असं आहे का ते मनाच्या बॅनरवरती छापलेले आहेत, त्यामुळे ते कधीच मिटू नाही शकत. बॅनर 8 दिवसानंतर खाली येतो पण ह्या माणसाचं काम जे आहे ते कायम लक्षात राहणार आहे. त्यामुळे इथे मंडळामध्ये बोलवून आरतीचा जो मान सन्मान दिला, आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी राजाभाऊ थोरात व संपूर्ण मंडळाच्या सदस्यांचा मनापासून आभार करतो. धन्यवाद. नमस्कार. आज ओम साईराम मित्रमंडळातर्फे महिला शक्ती याचं आयोजन केलं आहे. तर विविध क्षेत्रातल्या महिला त्याच्या आरतीच्या पूजेसाठी बोलवल्या होत्या. त्या महिलांच्याद्वारे आरती करण्यात आली होती. तसेच आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांचा उचित सत्कार करण्यात आला आहे. त्या महिलांनी आमच्या मंडळाला शुभेच्छा दिल्या व अशाच प्रकारे इतर सर्व महिलांचं आमच्या मंडळावर प्रेम असू द्या. आज आपलं म्हसरूळचा महाराजा इथे आम्हा सर्वांना बोलून हा सन्मान दिल्याबद्दल मी आपले अध्यक्ष दादा राजाभाऊ थोरात यांचे शतशः ऋणी आहे. आनंद हा व्यतिरिक्त करते का आज आपल्या सुंदरशा हे वर्ष कितवं हे नाही मला सांगता येणार, परंतु आपल्या भाजी मंडईच्या इथे सुंदर कार्यक्रम राबवण्याचं कार्य चालू आहे. त्याद्वारे आपल्या वस्तीत किंवा आपल्या गावात असलेल्या मुलांना छानपैकी एक संस्कृतीचं नवीन बीजीकरण किंवा संस्कृतीचं प्रदर्शन कळतं आहे. रोज नवीन नवीन इथे खेळ घेतले जात आहे. उपदेशपर काही कार्यक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार मुलांना भावी जीवनासाठी त्याचा खूप उपयोग होणार आहे किंवा फायदा होणार आहे. आपल्या म्हसरूळ परिसरातील ओम साईराम गणपती मित्र मंडळाचा हा जो उपक्रम आहे हा अतिशय छान आहे की ह्या निमित्ताने गावातल्या अनेक भाविकांना गणपतीचं दर्शन घेता येतं आणि आपल्या गावात जे विविध कार्यक्रम राबवले जातात त्याची इतरांना ओळख होते. तसं पाहिलं तर जास्त पुरुष मंडळींचाच याच्यात सहभाग असतो. स्त्रियांचा फार कमी असतो कारण त्यांना घरातून बाहेर पडायला वेळच नसतो. त्यांचं विश्व हे फक्त आपल्या घराभोवती फिरत असतं. उपक्रम राबवला की आजची आरती ही स्त्रियांमार्फत करायची आणि त्यांनी आपल्या परिसरातील गावातील बहुतेक स्त्रियांना बोलवलं आणि आरती करण्याचा मान दिला.
ते बघून मला खूप आनंद झाला की अशी स्त्रियांबद्दल कृतज्ञता सर्वांनी व्यक्त केली पाहिजे. आणि त्यांनासुद्धा मी हीच प्रार्थना करते की कायम तुम्ही स्त्रियांच्या पाठीशी उभं राहावं, त्यांना असे वेगवेगळ्या संधी दिल्या पाहिजे आणि बोलवलं पाहिजे. तशीच सगळ्यांना याची ओळख होते की आपल्या गावामध्ये काय काय उपक्रम केले जातात. तसंच स्त्रियांनी सुद्धा की नुसतं घरात अडकून न पडता बाहेर पडलं पाहिजे. जमलेल्या सर्वांचे खूप खूप आभार. राजाभाऊंनी आम्हाला सर्व महिलांना आरतीसाठी उपस्थितीचं आमंत्रण दिलं आणि आवर्जून फोन करून सर्वांना बोलवलं. त्यामुळे त्यांचं खूप आभार. आणि यानंतरही असंच महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात बोलवा येतील. या प्रसंगी शिंदे मॅडम, सरिता पगारे, सुषमा पगारे, दळवी मॅडम, राखीताई मोरे, जयश्री बुरंगे, नंदा थोरात, शांता खेताडे, राधा दोंदे उपस्थित होत्या. मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित लांडे, अध्यक्ष योगेश खेताडे, मार्गदर्शक राजाभाऊ थोरात, संतोष लांडे, यशवंत दगडे, राहुल खेताडे, इम्रान शेख, पारस जैन, अक्षय जैन तसेच हर्षल मोंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यासोबतच मंडळासाठी सतत कार्यरत असणारे पप्पू बोराडे, धनराज लांडे, सतीश बुकरे, विशाल रगडे आणि अभिषेक वाघमारे यांचेही विशेष योगदान उल्लेखनीय ठरले आहे.